बारामतीकरांना मी विनंती करेल, अजितदादांच्या प्रती तुमच्या मनामध्ये जो आदर आहे, प्रेम आहे, त्या सगळ्या गोष्टींकडे बघून मोठ्या बहुसंख्येने आपण मतदानाला आलं पाहिजे आणि मला विश्वास आहे बारामतीकर नक्कीच त्या ठिकाणी येतील. काही ठिकाणी फक्त जे आम्हाला कळलेलं आहे, लोकांची नावं ज्या बूथवर पाहिजे त्या बूथवर नावं न येता लांबच्या बूथवर नावं तिथं आलेली आहेत, खास करून शहरामध्ये. त्यामुळे लोकांना अजून एक मला सांगायचं आहे की दादांचे जे कार्यकर्ते असतील, जे आपल्या सेवेसाठी आपल्या वॉर्डमध्ये त्या प्रभागामध्ये असतील, त्यांना थोडंसं तुम्ही भेटा. तुमचं नाव कुठं आलंय तिथं जाऊन लांब असलं तरी मतदान करा आणि सुनेत्रा काकींना खूप चांगल्या मताधिक्याने तुम्ही निवडून द्या. काही प्रमाणात आत्तापर्यंत झालेलं मतदान हे नक्कीच चांगलं आहे, पण काही जे हातावर पोट असणारे लोक असतात, जे शेतामध्ये काम करतात, कष्टकरी असतात, संध्याकाळच्या वेळेस ते सुद्धा मोठ्या बहुसंख्येने मतदानाला येतील. मी सर्व व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की बारामती शहरामध्ये व्यापारी संघटनेने एक चांगला निर्णय घेतलेला आहे. 11 पर्यंत आम्ही दुकानं उघडणार नाही आणि त्यांच्या दुकानात काम करणारा जो कोणी कामगार असेल, व्यक्ती असेल, त्यांनी आल्यानंतर मतदान झालंय का हे दाखवायचं, मगच कामाला तिथं सुरुवात करायची. कुठं ना कुठेतरी एक तर लोकशाहीला सुद्धा बळकटीकरण मिळतंय आणि मतदानाला सुद्धा बारामतीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी मदत होते. दादा, खरं तर अजितदादांच्या पश्चात हे मतदान होत आहे, काय आपल्या आठवणी सांगाल दादांच्याबद्दल? नाही, दादांबद्दल अनेक आठवणी आहेत. मला दादांसाठी आणि साहेबांसाठी जो प्रचार लहान असताना आम्ही करायचो, आई बाबा आणि पवार परिवारातले सर्वच लोक आणि बारामतीकर, कधी कधी सायकल रॅलीमध्ये सुद्धा मी सहभाग घेतलाय. लोकात जायचो, ठीक आहे, लहान असताना कधी भाषण तिथं करत नव्हतो, पण मग आई वडिलांबरोबर जिथं जाता येईल तिथं जात होतो, प्रचार तिथं करत होतो. त्यामुळे ह्या सगळ्या आठवणी आहेत. आणि दादा ज्या पद्धतीने सांगायचे, दादा तसे परखड असायचे, बोलायला कडक, मनातून एकदम मवाळ, कधी कधी टोमणा मारायचे आणि खास करून नेहमी नेहमी जेव्हा केव्हा मला ते बोलायचे, हा चिरंजीव काय चाललंय आता, अशा पद्धतीने ते बोलत असायचे. सगळ्या ह्या गोष्टी कुठं ना कुठेतरी आम्ही मिस करतो. आणि मग अधिवेशनामध्ये म्हणजे आत बसलं असताना सुद्धा लक्ष असायचं, बटन कसं घालतोय, केस वाढलेत आणि बोलतोय कसा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कुठं ना कुठेतरी आम्ही सर्वजण मिस करतोय. आणि परिवार तर आहेच, पण बारामतीकर सुद्धा दादांची काम करण्याची स्टाईल, लगेचच्या लगेच निर्णय घेण्याची क्षमता, फोन केला तर काम होणारच आणि होणार असेल तर हो आणि नसेल होणार तर नाही. या सगळ्या आठवणी ह्या शेवटी आपल्याला येत असतात. आणि आता फक्त हातामध्ये एवढंच आहे की ज्या कुठल्या चांगल्या आठवणी असतील त्या मनामध्ये ठेवायचं आणि ज्या पद्धतीने ते काम करत होते तशाच पद्धतीने याच्या पुढं काम करण्याचा प्रयत्न करायचा, एवढं मात्र आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. दादा, जयदादांना आता विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की 2029ला जयदादा बारामतीतून उमेदवार असतील तर त्यांचं म्हणणं होतं की कार्यकर्त्यांची जी इच्छा असेल तर त्यानुसार. नाही, शेवटी कार्यकर्ते आणि पक्षाची जी इच्छा असते आणि पक्ष जो निर्णय घेतो तो तिथं ऐकावं लागतं. त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला, ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे, जी शेवट दादांची इच्छा होते की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे, परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे. हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो. आता जर उद्या जाऊन परिवाराला एकत्रित द्यावं लागेल, आम्ही तर विरोधात आहोत, पण सत्तेतून काही लोकांना बाहेर येणं म्हणजे पक्षाला
आमदारांकडे बघून आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडे बघून तो तसा सोपा निर्णय नाही. दादा म्हणजे यालाच मुद्दा असा आहे ज्या दादाची इच्छा होती दोन्ही राष्ट्रांनी एकत्र आहे. 29ला तशी परिस्थिती निर्माण झाली. पण ती परिस्थिती बघून मग आता डावा ठोकला जातोय कशाचा? जयदादांकडनं की बारामती जागा आमच्याकडे राहावी असं काय आहे का? नाही, आता त्यांचा पक्षच वेगळा आहे ना. आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं. किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत. आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. आणि शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाहीये. पण जे पवारांकडे बघत असताना चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही, पवार परिवाराचं लेगेसी, त्यांनी केलेलं जे काही काम आहे, पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून, हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही. ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे. दादा तुम्ही आता बोलताना असं म्हणाला विलिनीकरणाचं भविष्य काय मग? विलिनीकरण होणार की नाही? दादा असताना विलिनीकरण होणार होतं. दादा असताना विलिनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही तर पक्षातून होती. दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही. आम्ही प्रचाराला, आज अनेक लोकांचं म्हणणं आहे तुम्ही प्रचाराला का फिरताय? अरे आमची काहीतरी जबाबदारी दादांच्या प्रती. आज दादा नाहीत आपल्यात, त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला, काय झालं हे तर आम्ही शोधतो. जे पण दादा नसताना दादांकडे बघून पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला असला, भावनिक दृष्टिकोनातून तिथं प्रचाराला येणं हे आम्हाला योग्य वाटलं. त्यामुळे व्यक्तीच्या प्रचाराला आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. त्याचा अर्थ विलिनीकरण हे काही चर्चेत आहे नाही तर होणार असा त्याचा अर्थ निघत नाही. हे पूर्णपणे आमच्या सगळ्यांचा भावनिक निर्णय होता. पवार साहेबांनी जर तुम्हाला दबाव टाकला किंवा तुम्हाला जर संधी दिली बारामती विधानसभेत, तुम्ही लढाल का? कुणी? पवार साहेबांची जर इच्छा असेल की रोहित पवारांनी बारामती लढावी 2029, तर तुम्ही लढाल का? आता जेव्हा विधानसभेचं गेलं इलेक्शन होतं, परिवारातल्या अनेक लोकांची अशी सुद्धा इच्छा होती जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ नये. पण ठीक आहे, निवडणूक झाली तर पवार विरुद्ध पवार विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वांनी बघितलं. त्यामुळे पुढे जाऊन पवार साहेबांची भूमिका अशीच असू शकते की ठीक आहे, पवार विरुद्ध पवार व्हायला नको पाहिजे, पण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे. उद्या जाऊन काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही. दादा अजित पवारांची इच्छा होती की विलिनीकरण व्हावं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं. मग तुम्ही सत्तेत जाणार होता का अजित पवार बाहेर येणार होते? तुम्ही दादांची भाषणं जर बघितली, तुम्ही जिल्हा परिषदची भाषणं बघा, नगर परिषदेची भाषणं बघा, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची भाषणं बघा, त्यांनी कोणाच्या विरोधात भाषणं केलीत? भाजपच्या विरोधात भाषणं केलेली आहेत. भावनिक दृष्टिकोनातून दादांना जे एकत्रित यायचं होतं आणि कुठेतरी दादांची इच्छा होती की जो विचार अनेक वर्ष आपण जपला त्या विचाराला धरून आपल्या पक्षाची ताकद आपण इतकी वाढवायची की उद्या जाऊन आपण या महाराष्ट्राला अजून चांगल्या पद्धतीने सेवा मिळावी. आणि त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण नक्कीच आम्हाला असं वाटत होतं 29ला एवढी ताकद वाढवायची, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचं. म्हणजे अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार होते? दादांमध्ये काय चर्चा झाली, म्हणजे आम्ही सत्तेत जाणार होतो का बाहेर येणार होतो, दादा रस्त्यावर येऊन लढणार होते, ही आमच्यातली चर्चा आहे. ती आज इथं बोलून त्याचा काही फायदा नाही. पण फक्त तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी म्हणजे दादा जाण्याच्या आधीच्या 4 महिन्यामध्ये दादा कोणाच्या विरोधात बोलत होते हे तुम्ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. शिखर बँकचा काल निकाल आलाय, तुम्हाला तुम्ही clean असतील sheet किंवा मिळाली. क्लीन चिट मिळाली, तुम्ही असतील किंवा तनपुरे असतील. एक तर शिखर बँकेचा जो कुठला घोटाळा झाला होता असं लोक म्हणत होते, राजकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बोललं जात होतं. ती जी कुठली FIR असेल नाहीतर तुझी काही केस आहे, त्या केसमध्ये माझा तसा संबंध नव्हता. माझ्या वेळेस जेव्हा तो कारखाना विकला गेला तेव्हा तिथं
राजकीय बॉडी नव्हती. शिखर बँक घोटाळा याची जी चर्चा चालू होती, ज्यावेळेस तिथं एक राजकीय बॉडी त्या शिखर बँकेवर बसली होती, त्या बॉडीने जे कारखाने विकले त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दलची चर्चा होती. मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं प्रशासक होता, माजी सेक्रेटरी देशाचे. पण फक्त मी सरकारच्या विरोधात बोलतोय. 800 किलोमीटर मी नागपूरला चालत गेलो, लोकांचे विषय मांडले, आणि हे नवखं पोरग आता सरकारच्या विरोधात मोठ्या नेत्याच्या विरोधात बोलतंय. याला एकदा आपण दाखवूनच देऊ. या हेतूतून मला घाबरवण्यासाठी ईडीची कारवाई माझ्यावर झाली, पण कुठेतरी ते विसरून गेले की शेवटी हा मराठी माणूस आहे, न घाबरणार आहे. आम्ही झुकलो नाही, अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, पण मग शेवटी आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे कोर्टात जेव्हा युक्तिवाद तिथं केला गेला तेव्हा तिथं कोर्टाने आम्हाला न्याय दिला आणि या विषयातून आम्हाला मोकळं केलेलं आहे. त्यामुळे ईडीची केस आता आमच्यावर त्या बाबतीतली कुठलीही नाही. तुमची इच्छा आहे का बारामतीमध्ये लढायची? आता तुम्ही कुठला प्रश्न, आता मी सातत्याने बोलतोय. मी कर्जत जामखेड मधून 2019ला लढलो, 2024ला लढलो. हा, तिथं वेगळ्या पद्धतीचा दबाव आहे. रोहित पवार परत विधिमंडळामध्ये येऊ नये त्यासाठी आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 2024ला सुद्धा लावली गेली होती आणि आता पण त्या बाबतीतली तयारी तिथं चालू आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना मी सातत्याने हेच सांगतो, तिसऱ्यांदा सुद्धा मी कर्जत जामखेड मधूनच त्या ठिकाणी लढणार. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही आज आपण एवढ्या बाबतीतली चर्चा करून, राजकारण ही अशी गोष्ट आहे, आज एक आणि उद्या दुसरी असते. त्यामुळे राजकारणात उद्या जाऊन काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. जयदादांच्या विधानाचा अर्थ काय घ्यायचा आम्ही? जयदादांच्या विधानाचा अर्थ काय? जय पवारांच्या विधानाचा अर्थ हा, जय पवार उद्या जाऊन इथून लढणार का नाही लढणार, म्हणजे त्याचा जो विषय होता तो व्यक्तिगत होता. म्हणजे व्यक्तिगत दृष्टिकोनातून त्यांची जी वेगळी पार्टी आहे त्या पार्टीच्या अनुषंगाने त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलं. त्यामुळे तो स्वतःहूनच काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे लोकांना विश्वासात घेऊन नक्कीच कार्यकर्त्याला उद्या मी इथून निवडू शकतो असं कुठेतरी इंडिकेशन त्यांनी तिथं देण्याचा प्रयत्न केला असावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.